टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो। राजनीतिक सोमनाथ न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। राजनीतिक सोमनाथ न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। सर्व संविधान प्रेमींनी, आंबेडकरी प्रेमींनी परभणी इथं झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या कोठडीत मृत्यू प्रकरणी सर्व भीमसैनिकांनी निषेधार्थ मोहोळ पोलीस ठाणे मोहोळ दंडकारी अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामार्फत आमची प्रमुख मागणी अशी आहे की सोमनाथ सूर्यवंशी या युवकाला, त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, त्या कुटुंबाला आर्थिक मदत झाली पाहिजे, त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, ही आमची या निवेदनामार्फत आम्ही मागणी केलेली आहे। या मोर्चात महिलेचा, युवकांचा, ज्येष्ठांचा, आंबेडकरी प्रेमींचा प्रामुख्यानं मोठा सहभाग घेतला, त्यांचे बी आभार मानतो। दोन शब्द थांबतो। आमची जी आम्ही आज इथं मोर्चा घेतलेला आहे सर्व पक्षीय, आमची एकच मागणी आहे की सोमनाथ जे आपल्याला ह्याच्यात मारला गेलेला आहे कस्टडीमध्ये, त्या प्रशासनावर 302चा गुन्हा दाखल करावा। परभणीत झालेलं सगळं जी भीम सैनिकांना आत टाकलेलं आहे हे त्यांना तात्काळ सोडण्यात यावं। आणि एवढंच बोलून माझं संपवतो। जय भीम जय भारत। आमची मागणी ही परभणी येथे झालेली घटना त्याच्या निषेध मोर्चा काढलेला व तिथे झालेल्या हत्या सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा व त्याला आर्थिक मदत मिळावी, ही पण आम्ही शासनाला एक आवाहन करतो। आणि भीमसैनिकांनी शांततेत काढलेल्या मोर्चाला चांगला प्रतिसाद भेटला, त्याबद्दल मी तर सगळ्यांचे आभार मानतो। जय भीम जय संविधान। पुरोगामी महाराष्ट्राला लाजवेल असा प्रसंग परभणीमध्ये या ठिकाणी घडलेला आहे, तर याचा मी पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करतो। संविधानिक शिल्पाची मोडतोड करणारा जो गुन्हेगार आहे त्याला हे कृत्य करण्यासाठी भाग पाडणारा किंवा प्रवृत्त करणारा या पाठीमागे कोण आहे, किंवा या घटनेनंतर ज्या दलित तरुणांना कस्टडीमध्ये नेऊन त्याचे खून करण्या पाठीमागे जे पोलिसांनी पावलं उचलली त्यांना प्रेरित करणारा कोण आहे, या पाठीमागे कुठली राजकीय शक्ती तर नाही का, असा प्रश्न हा पडल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे खऱ्या गुन्हेगाराला आपण शोध घेत यासाठी मार्फत चौकशी करावी असं या माध्यमातून मी सांगू इच्छितो। ओके। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा।